नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राहुल गांधींसंदर्भातली आहे. राहुल गांधी सध्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेत. राहुल गांधींची सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबासोबत सध्या चर्चा सुरू आहे. तर आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात आणि या दृश्यांमधून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काहीसे भाऊक त्यांचे कुटुंबीय झालेले आहेत आणि न्यायाची मागणी करताना आपल्याला दिसतात. तर इथे अमित देशमुख सुद्धा आलेले आहेत. काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते आज इथे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे. आपण पाहतोय सध्या राहुल गांधी हे देशमुख कुटुंबियांशी चर्चा त्यांनी केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून. सागर, काय सांगाल, राहुल गांधी आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? आपण पाहिलं की खरं तर गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून राहुल गांधी आणि सूर्यवंशी कुटुंबीय यांच्यामध्ये संवाद जो आहे तो सुरू आहे. खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून अतिशय तीव्र भावना ज्या आहेत त्या उमटलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि एकंदरीत नक्की घटना काय घडली आणि कशामुळे घडली आणि याला कोण जबाबदार आहेत अशा पद्धतीची विचारणा जी आहे ते राहुल गांधींकडून सूर्यवंशी कुटुंबियांची केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय जवळपास 20 मिनिटांपासून राहुल गांधी जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांचं गाऱ्हाणं जे आहे त्या ठिकाणी ऐकून घेत आहेत. जे दुःख आहे त्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि काही क्षणातच आता राहुल गांधी जे आहेत त्या ठिकाणी बाहेर येतील. जवळपास 20 ते 25 मिनिट झाली राहुल गांधी यांनी या कुटुंबियांची भेट जी आहे ती या ठिकाणी घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहेत. आणि या संवादामध्ये राहुल गांधी हे जे आहेत नक्की या घटनेमध्ये जबाबदार कोण आहेत, कशा पद्धतीने ही घटना घडली, सागर, या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त दिसतोय आणि एकूणच काय परिस्थिती सध्या या गावामध्ये?